आहे दसरा मेळाव्यासंदर्भातली मुंबईतील आझाद मैदानात शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय। या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। मुंबईत पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे दसरा मेळावा आझाद मैदानाऐवजी अन्य सुरक्षित ठिकाणी आयोजित करण्यासंदर्भातली चाचपणी शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून न्यूज 18 लोकमतला देण्यात आली आहे। वरळी डोम, गोरेगाव नेस्को यासह इतर ठिकाणांची चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, काय अपडेट? येत्या 2 ऑक्टोबर रोजी दसरा मेळावा होणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आझाद मैदान येथे त्यासाठी नियोजन देखील सुरू झालेलं आहे। मात्र पुढील 2 ते 3 दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता जी हवामान विभागाने सांगितलेली आहे। त्यामुळे दसरा मेळाव्याला राज्यभरातून शिवसैनिक मोठ्या संख्येने येतात। त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांना त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून पर्याय दुसरा जो आहे त्याची देखील चाचपणी जी आहे ती आता शिवसेनेकडून करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। तर मुंबईतले वरळी NSCI डोम असेल, त्याचबरोबर गोरेगाव येथील नेस्को येथील एक्झिबिशन सेंटर असेल, असे जे आहेत बंदिस्त पर्याय जे आहेत त्यांची चाचपणी केली जात आहे। जर का पावसाची शक्यता जर का दूर झाली तर आझाद मैदान येथेच दसरा मेळावा करण्याची देखील व्यवस्था जी आहे ती शिवसैनिकांना करण्यात येणार असल्याची माहिती मिळते। मात्र अतिमुसळधार पावसामध्ये शिवसैनिकांना त्रास होऊ नये, त्याचबरोबर राज्यामध्ये अतिवृष्टी सुरू आहे, अनेक ठिकाणी पूर परिस्थिती आहे, त्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातून शिवसैनिक जे आहे ते मोठ्या संख्येने येऊ शकणार नाही। मुंबई, ठाणे, रायगड जिल्हा असेल, नवी मुंबई असेल, येथून मोठ्या संख्येने शिवसैनिक येणार आहेत। त्यामुळे त्यांची कुठे गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून वेगळा पर्याय जो आहे त्याची चाचपणी सध्या सुरू आहे। मात्र दोन्ही पर्याय जे आहेत ते खुले ठेवण्यात आलेले आहेत। जर का पाऊस झाला नाही तर आझाद मैदान येथेच हा दसरा मेळावा होईल। जर का पाऊस अतिमुसळधार झाला तर मात्र वरळी NSCI डोम किंवा गोरेगाव नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे या पर्यायांची चाचपणी जी आहे ती सध्या करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। ठीक आहे उदय, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। 2 ऑक्टोबरला शिवसेना उबाठ पक्षाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार आहे आणि हा मेळावा रद्द करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। मराठवाड्यातील पूर परिस्थिती भयंकर आहे, लोकांचं सगळं उद्ध्वस्त झालंय। हा मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना द्यावा अशी मागणी भाजपनं केलेली आहे। उबाठा गटाचा येणारा दसरा मेळावा रद्द करून त्याचा खर्च उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना दिला पाहिजे। खरं म्हणजे मराठवाड्याचा उद्धव ठाकरे दौरा करून आले, 5 जिल्ह्यांचा तब्बल 3 तास त्यांनी दौरा केलाय आणि तिथून आल्यानंतर त्यांनी दुःख, वेदना सगळ्या व्यक्त केल्यात। पण उद्धव ठाकरे आता वेळ खरी आहे ती शब्दाला जागण्याची, प्रत्यक्ष उतरण्याची। मुख्यमंत्री असताना तर कधी आपण काही दिलं नाही, कुठल्याही प्रकारची मदत मैदान उतरून केली नाही। आज ही संधी आहे। आज आपला जो मेळावा आहे तो मेळावा रद्द करून तो खर्च पूरग्रस्तांना देणार का? नाहीतरी ज्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते तेव्हा विचारांचं सोनं लुटलं जायचं। आता मिंदे, गद्दार, माझा पक्ष चोरला असा थैथयाट एवढंच तिथे होतं। असं रडगाणं ऐकण्यासाठी बिचाऱ्या शिवसैनिकांच्या खिशाला कात्री कशाला? त्यासाठी हे रडगाणं गाण्यासाठी रोजचा सामना आहेच की। दसरा मेळावा म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते शिवाजी पार्क आणि शिवसैनिकांनी गच्च भरलेलं मैदान। यावेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मनसे आणि उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। मात्र या दसरा मेळाव्यावर पावसाचं सावटही आहे। दुसरीकडे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दसरा मेळावा ऑनलाईन घ्यावा असा सल्ला ठाकरेंना दिलाय। पाटलांच्या या सल्ल्यावर सुषमा अंधारे यांनी पलटवार केलाय। उद्धवजींनी काय करायचं यात त्यांना बऱ्याच वेळा काही असं म्हटलेलं आवडत पण नाही, पण आता मी घोषितच करतो, आम्ही मात्र ह्या इशारा सभेच्या बाबतीमध्ये दुपारपर्यंत आपापसात बोलून तर आमची पार्टी लोकशाही पद्धती झाली। पण मी सुतोवाच केलंय सकाळी उतरल्यापासून शहर अध्यक्षाकडे की आपण ही सभा ऑनलाईन करू, परवाच्या सभेमध्ये ही सभा ऑनलाईन करू, असा उद्धवजींनी करावा। निश्चितपणे चंद्रकांत दादा आपल्या या प्रस्तावाचा विचार करता येईल, पण मला असं वाटतंय की या सगळ्या संबंधाने आपण
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा प्रस्ताव का बरं ठेवत नाही आहात? कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे सशस्त्र संचलन आहे, खरं तर सत्ता तुमचीच असताना आत्ता तुम्हाला वेगळं संचलन करण्याची आणि पुन्हा काही वेगळी कुणाला शक्ती प्रदर्शन करण्याची गरज नाही. पण तरीसुद्धा मला वाटतं की हा प्रस्ताव आपण एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक श्री मोहन भागवतजी यांच्याकडे ठेवावा. दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाच्या दसरा मेळाव्यावर संजय राऊतांनी नेमकं काय म्हटलं पाहूयात. बघा, दसरा मेळाव्यासंदर्भात शिवसेना पक्षप्रमुखांनी आणि आम्ही सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. काल रात्री आम्ही सर्व जिल्हा प्रमुखांशी चर्चा केली. रात्री आम्ही ऑनलाईन बैठक घेतली. सगळ्यांचा उत्साह आहे. सगळे मुंबईला येणार हजारो लाखोच्या संख्येनं. पाऊस, वादळ, वारा किती संकट असलं तरी शिवाजी पार्कात शिवतीर्थावर मेळावा होणार. आम्ही असं म्हणतो, मराठवाड्यातला राज्यातले शेतकरी 10 दिवसापासून पाण्यात आणि चिखलात आहे. आम्ही 2 तास चिखलात राहिलो तर काय झालं?